पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि मग तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर आदित्य रडतच म्हणतो की पारू, मला प्रीतमची अवस्था नाही ग बघवत. मी विचारही केला नव्हता की तो असा काहीतरी डिसिजन घेईल. तुला माहिती आहे ना, तो प्रियावर किती प्रेम करतो ते. जर प्रियाचं लग्न वेगळ्या मुलासोबत झालं तर प्रीतम स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल. पण मला कळतच नाहीये की तो असा का वागतोय. कधीही इतरांचा विचार न करणारा प्रीतम आज आबासाहेबांचा आणि त्यांच्या घराचा विचार करतोय. आणि हे सगळं काही ऐकून पारू म्हणते की आदित्य सर, मला कळतंय सगळं. आदित्य म्हणत असतो की पारू, पण मला कळत नाहीये की मी आता काय करावं ते. मला तर आता असं वाटतंय की प्रीतम त्या दिवशी मंदिरामध्ये जे लग्न करत होता ना, ते आपण त्याला करू द्यायला हवं होतं. पण त्यावेळीसुद्धा फक्त माझ्या शब्दाखातर त्याने माघार घेतली. तर दुसरीकडे प्रीतम गोठ्यामध्येच असतो आणि तो खूप रडत स्वतःशीच म्हणत असतो की उद्या प्रिया मॅडम आबासाहेबांनी पसंत केलेल्या मुलाच्या बोटामध्ये अंगठी घालतील आणि हे सगळं मला नाही सहन होणार. त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. आणि त्याच वेळी प्रीतमच्या जवळ कोणीतरी येतं आणि जेव्हा प्रीतम त्या व्यक्तीला बघतो तेव्हा तो खूप घाबरतो. तर दुसरीकडे आदित्य पारूला म्हणत असतो की मला माहिती आहे या दोन्हीही घराण्यातील वाद अजून वाढू नये म्हणून प्रीतमने त्याच्या प्रेमाचा त्याग केलाय. मात्र जर प्रिया त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना, तर प्रीतम पुन्हा पहिल्यासारखाच वागेल. जेव्हापासून प्रिया त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून प्रीतममध्ये खूप बदल झाला. पण आता जर ती गेली ना, तर प्रीतम स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल. आणि मला हे सगळं काही करून थांबवायचं आहे. आणि मग त्यानंतर आदित्य आणि पारू प्रीतमसोबत बोलण्यासाठी गोठ्यात जातात. मात्र त्यावेळी प्रीतम त्या ठिकाणी नसतो. त्याची चप्पल त्या ठिकाणीच पडलेली असते आणि ते बघून आदित्य आणि पारू काळजीत पडतात. तर दुसरीकडे प्रतापने प्रीतमला एका खोलीमध्ये आणलेले असते. प्रीतम त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रताप त्याचं काही ऐकून घेत नाही. तो प्रीतमचा गळा आवळत म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली आमच्याच घरात राहून आमच्याच मुलीवर वाईट नजर ठेवायची, तुला लाज वाटत नाही का. आणि मग त्यानंतर तो प्रीतमला ढकलून देतो आणि त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करायचा प्रयत्न करतो. पण तितक्यात आदित्य आणि पारू त्या ठिकाणी येतात. आदित्य प्रतापला थांबवतो पण प्रताप काही गप्प बसत नाही. तो पुन्हा एकदा प्रीतमवर वार करण्यासाठी जातो आणि त्यावेळी आदित्य मध्ये पडतो आणि प्रतापला ढकलून देतो. मात्र प्रताप काही गप्प बसत नाही. तो पटकन वेळा उचलतो आणि आदित्य प्रीतमवर धावून जातो. पण त्यावेळी मग पारू मध्ये पडते आणि प्रतापला थांबवते. ती म्हणते की तुम्हाला काय वाटलं दादासाहेब, तुमच्या अंगात शक्ती आहे म्हणून तुम्ही कोणावरही हात उगाराल का. हे दोघे जण शांत बसले, ते सुद्धा तुमच्यावर हात उगारू शकले असते, एवढं लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर ती प्रतापला प्रीतम आणि आदित्यचं सगळं सत्य सांगते. ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, प्रीतम सरांची प्रिया मॅडमवर वाईट नजर आहे का. अहो, ते प्रिया मॅडमवर मनापासून प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी तुमच्या गोठ्यामधली कामं करत आहेत. ते कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला, करोडपती आहेत. आणि हे आमचे आदित्य सर, ते एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत. पण फक्त स्वतःच्या भावाच्या प्रेमापोटी ते तुमच्या शेतातील वाटेल ती कामं करत आहेत. आणि मग त्यानंतर ती दादासाहेबांना सांगते की प्रीतम सरांचं प्रिया मॅडमवर खूप प्रेम आहे आणि फक्त तुमचं आणि आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी, तुमचा लग्नाला होकार मिळवण्यासाठी ते इथे आले. तुम्हाला काय वाटलं आम्ही काय प्रिया मॅडमला येथून घेऊन जाऊ शकलो नसतो का. ते तर आम्ही कधीच केलं असतं आणि प्रिया मॅडमसुद्धा आमच्यासोबत आल्या असत्या. पण फक्त तुमच्या घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो. आणि तुम्ही स्वतःला प्रिया मॅडमचा भाऊ म्हणवून घेताना, मग ज्यावेळी त्या रणजितच्या माणसांनी प्रिया मॅडमवर हल्ला केला होता त्यावेळी तुम्ही कुठे होता. त्यावेळी फक्त प्रीतम सर प्रिया मॅडमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांनीच प्रिया मॅडमला वाचवलं. आणि जर तुम्हाला खरंच प्रिया मॅडमची काळजी असेल ना, तर एकदा जाऊन बोला त्यांच्याशी. विचारा त्यांना की आबासाहेबांनी त्यांचं ज्या मुलासोबत लग्न ठरवले त्या लग्नामध्ये त्या खुश आहेत का. आणि हे सगळं काही ऐकून प्रताप तर पूर्णपणे हैराणच होतो. आणि मग त्यानंतर तो काही न बोलता तेथून बाहेर पडतो. त्याला सतत प्रियाचं बोलणं आठवत असतं. तर इकडे आदित्य प्रीतमला शांत करत असतो. दुसरीकडे प्रिया एकटीच टेरेसवर उभी असते. तितक्यात मग प्रताप त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला विचारतो की तू इथे काय करतेस. तर ती पटकन डोळे पुसत म्हणते की काही नाही बाई,
इथे शांत वाटत होतं म्हणून थांबले होते. जाते मी झोपायला. मात्र त्यावेळी प्रताप तिला थांबवतो आणि विचारतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे का? त्यावर प्रिया म्हणते की हो बाई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग प्रताप तिचा हात त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की मग माझी शपथ घेऊन मला सांग की आबासाहेबांनी ज्या मुलासोबत तुझं लग्न ठरवलंय त्यामध्ये तू मनापासून खुश आहेस. मात्र ते ऐकून प्रिया पटकन बाजूला निघून जाते आणि रडू लागते. तर प्रताप तिला म्हणत असतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले, आता फक्त मला एकच सांग की तुला त्या प्रीतमसोबत लग्न करायचं आहे का? आणि ते ऐकून प्रियाला धक्काच बसतो. ती प्रतापकडे बघू लागते. तर प्रताप म्हणत असतो की प्रिया बोल आता, ही तुझ्याकडे शेवटची संधी आहे. आणि मग प्रिया रडतच त्याला सांगते की हो भाई, माझं प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे. मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे. त्यांच्याशिवाय मी इतर कोणासोबतही सुखी नाही राहू शकत. आणि ते ऐकून प्रताप म्हणतो की मग ठीक आहे, जर असं असेल ना तर आपल्याला उद्याचा साखरपुडा थांबवायला हवा. आणि ते ऐकून प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की भाई, हे तू काय बोलतोय? तर प्रताप म्हणत असतो की हो प्रिया, तू जीव आहेस माझा आणि तुला वाटलंच कसं गं की तुझ्या प्रेमाला मी विरोध करेल? मी तुझ्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहील. पण आता तू एक काम कर, हे घर सोडून निघून जा, कारण उद्याचा साखरपुडा आपल्याला थांबवायचा आहे. पण प्रिया म्हणते की नाही भाई, मी असं नाही करू शकत. पण प्रताप तिला समजावतो की प्रिया, फक्त उद्याच्या दिवसाचा प्रश्न आहे. परवा तू परत घरी ये आणि मग आबासाहेबांना सगळं काही सांग. माझा विश्वास आहे की ते नक्की तुला समजून घेतील. पण प्रिया या गोष्टीसाठी सहजासहजी तयार होत नसते. पण प्रताप तिला सांगतो की तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव. मी उद्या आबासाहेबांना सांभाळेल. पण तू प्लीज आता घरातून निघ, नाहीतर मग उद्याचा साखरपुडा थांबवणं अशक्य होईल. आणि मग ते ऐकून प्रिया म्हणते की ठीक आहे भाई, आणि ती रडतच प्रतापला मिठी मारते. त्यानंतर मग रात्री प्रिया बॅग भरून घरातून बाहेर पडणारच असते. पण तितक्यात आबासाहेब त्या ठिकाणी येतात आणि ते प्रियाला थांबवतात. तर प्रिया रडतच त्यांच्या पाया पडते आणि म्हणते की आबा, मला माफ करा. तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत मला साखरपुडा किंवा लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी हे घर सोडून जात होते. आणि ते ऐकून आबासाहेबांना मोठा धक्का बसतो. पण हे फक्त आबासाहेबांना पडलेलं एक वाईट स्वप्न असतं. ते डचकून झोपेतून जागे होतात. तर दुसरीकडे प्रिया घर सोडून जाण्यासाठी बॅग भरतच असते. पण तितक्यात तिला आबासाहेबांचा आवाज येतो, त्यामुळे ती झोपायचं नाटक करते. तर आबासाहेब प्रियाच्या जवळ जातात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या जवळच बसतात. त्यांना असं वाटतं की प्रिया झोपलेली आहे, त्यामुळे मग ते त्यांचं मन तिच्याजवळ मोकळं करतात. ते म्हणत असतात की प्रिया, आत्ता मला खूप वाईट स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला असं दिसलं की तू हे घर सोडून निघून जात आहे. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फक्त एक स्वप्न आहे, असं काही घडलेलं नाही आहे. आणि मग माझ्या जीवात जीव आला. आणि मग ते प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की मला खात्री आहे बाळा, तू कधीच असं वागणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या शब्दाबाहेर नाही, हे माहिती आहे मला. तू कधीच त्या अहिल्यासारखी वागणार नाही, मला सोडून निघून जाणार नाही. कारण जर असं झालं ना तर यावेळी मी जगू शकणार नाही. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर आबासाहेबांचं हे सगळं बोलणं ऐकून प्रिया खूप काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दिशा तिच्या मित्राला कॉल करून विचारत असते की प्रीतम त्या गावातून निघाला की नाही, आणि त्यावर तो नाही म्हणून सांगतो. आणि ते ऐकून मग दिशा लगेच रडतच अहिल्याकडे जाते आणि तिला प्रीतम आणि आदित्य नक्की कुठे आहेत ते सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.